कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना आवडतोय आणि तो रंगतोय, अर्थातच उत्तम कलाकार आहेत म्हणून, पण त्याच्यातला महत्त्वाचा वाटा आमच्या वादकांचा आहे. तर त्यांची ओळख करून देते. तबला आणि रिदम साईड सगळे सांभाळत आहेत विशाल गणरत्वार. खंडेराव पानसे यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर येऊन आपल्या कलाकारांचा सत्कार करावा. एसीपी दिलीप खंडेरावांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन कलाकारांचा सत्कार करावा. अभिजित भदे, अमृता ठाकूर देसाई. मला इथे सांगायला आनंद वाटतोय की अलका पानसे या इथे बसलेल्या आहेत. मी त्यांच्याकडे गाणं शिकले. मी जेव्हा लहान होते, म्हणजे 9वी-10वीत वगैरे होते. सो माझा जो गाण्याचा बेस किंवा म्युझिकचा बेस आहे, त्यात काकूंचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. थँक्यू काकू. म्हणजे पुन्हा एकदा पानस्यांशी निगडीत. म्हणजे न पानसे पुढे नाहीये. ओ सायली पानसे तुम्ही म्हणाला काही. अगदी मी कालच व्हायरल मधनं बाहेर पडले. रादर महेशजी पानसे मला 2 दिवस मेसेज करतात की तू प्लीज एक व्हिडिओ करून पाठव, पण माझा आवाज इतका बसलेला होता आणि मला बोलताच येत नव्हतं. पण त्यामुळे मी आज थोडी बरी, आज गाणं शक्य नाही, पण मी संवाद साधते तुमच्याशी. दीप्ती कुलकर्णी, आपले शौनक पानसे, सौ अंजली पानसे, आणि आजच्या कार्यक्रमाची मुख्य गायिका स्वरदा गोडबोले. कलाकार कायम प्रयोगशील असतो आणि नवीन नवीन प्रयोग करण्यात त्याला आनंद मिळत असतो. तर तसाच एक नवीन प्रयोग मी करते. 21 तारखेला सुरबतिया या नवीन कार्यक्रमाचं ओपनिंग करते. संकल्पना अशी आहे की सर्वसामान्य लोकांना शास्त्रीय संगीत आवडतं पण कळत नाही, तर त्यांना शास्त्रीय संगीताची निदान तोंड ओळख व्हावी, हा त्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि गोष्टी रूपातनं हा सगळा कार्यक्रम सादर होणार आहे. याच ठिकाणी 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजता तो कार्यक्रम आहे. तर आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला जरूर यावं. कसं असतं की पहिला कार्यक्रम घरच्या लोकांनी बघावा आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं की जास्त छान वाटतं. त्यामुळे आज मुद्दामून पानसे मंडळींमध्ये त्याचे अनाऊन्स करते की जरूर तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाला या आणि तुम्ही आलात तर खूप आनंद वाटेल. सुरबतिया नावाचा कार्यक्रम आहे. आपण 21 तारखेला तो बघायला भेटूयात. तुर्तास आपण पुढचं गाणं ऐकूयात. एक ड्युएट आहे. शौनक आणि स्वरदाला मी इन्व्हाइट करते. ढोलकर 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 दर्याचा
डोंगर लाटा 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 कलाकार जरा विक्षिप्त असतात असं सगळेजण म्हणतात म्हणजे मला माहित नाही पण एकदा असे एक गायक कलाकार होते जे अत्यंत गुणी होते पण थोडे विक्षिप्त होते. त्यांच्या प्रत्येक वेळी ते स्टेजवर गेले की त्यांच्या काहीतरी विचित्र मागण्या असायच्या की असंच पाहिजे तरच मी गाईन, तसंच पाहिजे तरच मी गाईन. तर एकदा एका राजाने त्या गायकांचं गाणं ठेवलं तर त्या गायकाने सांगितलं, हे बघा मी गाईन पण समोर बसलेल्या एकाचीही मान हलता कामा नये. राजा म्हणाले, ही विचित्रच मागणी आहे, खरं म्हणजे दर्दी श्रोते गायकांना हवे असतात, पण ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी तशी दवंडी पिटवतो की मान हलणार नसेल तरच तुम्ही इथे कार्यक्रमाला यायचं आणि जर का मान हल्ली तर तुमचा शिरच्छेद केला जाईल. तर जे जाणकार लोक होते ते म्हणाले, नको रे बाबा ते असं भानगडच नको, उगाच आपलं मान हल्ली तर जीव जायचा, म्हणून निम्मे लोक आलेच नाहीत. पण तरी ज्यांना गाण्याबद्दल अतिशय प्रेम होतं आणि जे म्हणाले की जीव गेला तरी चालेल पण या गायकाचं गाणं ऐकलं पाहिजे, असे लोक त्या कार्यक्रमाला आले. जवळजवळ 2000 लोक मॉब समोर बसलेला होता आणि गायकांनी गाणं सुरू केलं. 1.5 तास कोणीही मान हलवली नाही, पण 1.5 तासानंतर जसं गाणं रंगायला लागलं तसं त्यातले 30 जणांच्या माना हलायला लागल्या. राजाने आजूबाजूला असे शिपाई ठेवलेलेच होते की कोण मान हलवते लक्ष ठेवायचं, त्यांना नंतर बाजूला काढायचं आणि मग शिरच्छेद होणार. गाणं झालं तसं त्या 30 लोकांना बाजूला काढलं आणि राजाने त्यांना समोर उभं केलं आणि त्या गायकाला विचारू, हे बघा हेच ते 30 लोक, करू का आता शिरच्छेद? गायक म्हणाला, हे खरे रसिक आहेत, ह्यांच्यासाठी आता उद्या मी एक वेगळी सभा करणार आहे, गायन सभा, आणि त्याला फक्त हे 30 लोक येणार आहेत. राजा तुम्हाला सुद्धा परवानगी नाही, तुम्ही त्या मैफिलीला यायचं नाही. मला वाटतं अशी जर का इथे अट घातली असती त्या सगळ्या लोकांचा शिरच्छेद झाला असता. पुढचं आपला कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम लावणीशिवाय होत नाही, तर मी परत एकदा स्वरादाला इन्व्हाइट करते, आपण झक्कास लावणी ऐकूया. शौनकचा भाऊ कौशिक हे सगळे अगदी बालमित्र असले, एवढे असल्यापासून ते एकमेकांना शिट्ट्या मारून बोलवतात लांबून. असं एक शिट्टी वाजली की मला लग्नाला आधी कळायचंच नाही असं काय होतंय. तर अशा शिट्ट्यांच्या त्यांच्या भाषा आहे त्यांची. आज तुम्हाला खरी संधी आहे त्या शिट्टी वाजवायची.
हड सांभाळ तुऱ्याला ग आला, हड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोरा, अगं तुझ्या उसाला लागल कोरा. हड सांभाळ तुऱ्याला ग आला, हड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोरा, अगं तुझ्या उसाला लागल कोरा. तुझ्या उसाला लागल कोरा, अगं तुझ्या उसाला लागल कोरा. मूळ जमीन काळ सोनं, त्यात नामांकित रुजल बियाणं, तुझा ऊस वाढला जो मान, तुझा ऊस वाढला जो मान, घाटा घाटानं उभारी धरली, पेरा पेरात साखर भरली, नाही वाढीस जागा उरली. रंगपानाचा हिरवा ओला, रंगपानाचा हिरवा ओला, तुझ्या उसाला लागल कोरा, अगं तुझ्या उसाला लागल कोरा. हड सांभाळ तुऱ्याला ग आला, हड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोरा, अगं तुझ्या उसाला लागल कोरा, तुझ्या उसाला लागल कोरा, ग तुझ्या उसाला लागल कोरा. लांब रुंद पिकला बिघा, याची कुठवर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे गावातनं जगा, याला कुंपण घालशील किती, जात चोराची लय हिकमती, आपली आपण धरावी भीती. अर्ध्या रात्री घालतील घाला, अर्ध्या रात्री घालतील घाला, तुझ्या उसाला लागल कोरा, अगं तुझ्या उसाला लागल कोरा. हड सांभाळ तुऱ्याला ग आला, हड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोरा, अगं तुझ्या उसाला लागल कोरा, तुझ्या